स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल क्रेविंग कट्टामध्ये। आज आपण बघणार व्हेजीस घालून केलेला चिकन पुलाव। त्याच्यासाठी आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये धना पावडर आणि गरम मसाला घातलेला आहे आणि दही हे आणि मीठ थोडंसं हे सगळं घालून आपण सगळं व्यवस्थित मॅरिनेट करून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण हळद किंवा इतर कुठल्याही मसाल्याचा वापर करणार नाही आहोत। हे एवढेच मसाले आपण याच्यासाठी वापरलेले आहेत। अगदी कमी मसाल्यांमध्ये आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। त्याच्यानंतर पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे, तुम्ही तेलाऐवजी तूपही वापरू शकता। नंतर खडे मसाले घातलेले आहेत, कांदा घातलेला आहे, कांदा चांगला इथे गोल्डन ब्राऊन असा परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरचीची जी पेस्ट होती ती परत आपण इथे घालणार आहोत थोडीशी, म्हणजे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते घालायचं आहे। हे चांगलं परतवायचं आहे ते कांद्यावर चिकन आणि झाकण देऊन ते चिकन आपण 5 ते 7 मिनटं शिजवणार आहोत। नाही बघा, 5 ते 7 मिनटांवर आपलं चिकन परत आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आता आपण व्हेजीस घालणार आहोत। त्याच्यामध्ये टोमॅटो, फरसबी, गाजर, तुम्हाला दुसऱ्या कुठल्या व्हेजीस घालायचे असतील तर तुम्ही त्याही घालू शकता। त्याच्यानंतर जे आपण मॅरिनेट केलेलं पाणी होतं ना तेच घेतलेलं आहे, ते घालून घेतलेलं आहे। आणि याच्यामध्ये आता आपण हा बासमती राईस घालणार आहोत। बासमतीऐवजी तुम्ही इथे साधा राईसही वापरू शकता। बासमती राईस अर्धा ते 1 तास आधी मी भिजत घातलेला, म्हणजे तो चांगला शिजतोही लवकर आणि फुलतोही। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। शिमला मिरची आपण थोड्या वेळाने घालणार आहोत, थोडंसं म्हणजे राईस शिजल्यानंतर 5 ते 6 मिनटानंतर ती पण चांगली मिक्स करून घ्यायची। आणि ते 3 ते 4 मी मिरच्याही घातलेल्या आहेत नॉर्मल। झाकण देऊन शिजवून घ्यायचं आहे, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण खूप सारी कोथिंबीर घालणार आहोत। बघू शकता तुम्ही दिसायला किती हा रंगीबिरंगी असा दिसतो। कोणताही कलर न वापर करता आपण हा पुलाव बनवलेला आहे आणि खूप कमी मसाल्यात बनवला आहे। खूप स्वादिष्ट होतो खायला, तर नक्कीच ट्राय करून बघा। आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही माझ्या नवनवीन व्हिडिओ अशाच प्रकारे बघू शकता। धन्यवाद। कशी आहे? आवडला? मग कशी झाली आहे?